हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. कर्जमुक्तीसाठी होळीत आपण एक दिवा अर्पण करू. होळी सण मोठा नाही, आनंदाला तोला, असे वर्णन आपण जवळपास सगळ्या सणांच्या बाबतीत करतो. पण म्हणतात ना, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही. हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे, जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकतो. तो उपाय कोणता याबद्दल आपण जाणून घेऊया. सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही. अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो. तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायचा कसा, या तोडग्यांचा उपयोग होऊ शकेल का, हे सर्व प्रश्न आपल्या मनात येऊ लागतात. कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपयोग करू. होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो. या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. या उपायांचा विधी कसा करावा. पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे. त्यात थोडे काळे तीळ, थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा. आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत, अशी प्रार्थना करावी. दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये. घरी जाऊन हातपाय धुवून घ्यावे. होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवावा. आड रस्ता म्हणजे 4 रस्ते एकत्र मिळतात, त्या रस्त्याला तो दिवा ठेवावा. होळीच्या दिवशी सायंकाळी 7 वाजेच्या नंतर मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस लावावा. त्यानंतर दिव्यापाशी एक फूल ठेवावे व प्रार्थना करावी. घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होऊ दे, अशी देवाकडे प्रार्थना मागावी. हे उपाय केल्याने घरातील बाधा निवारण होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.